हे गाईस, तर मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण करणार आहे चहा झाला त्यानंतर खायला काय तर ब्राऊन ब्रेड शिल्लक होता घरी, बघू शकता. तर म्हटलं सँडविच करूया. त्याच्यासाठी तयारी करून घेतल्या, कांदा कट करून घेतला, बटाटे कट करून घेतलेत, टमॅटो कट केलं. त्यासाठी टमॅटो केचप आणि मेयोनीज लागणार आहे. तर आपण सँडविच बनवायला सुरुवात करूया. हे एकदम सिंपल पद्धतीनं सँडविच बनवावं लागले मी. कोणीही बनवू शकते असं. तर आणि खायला पण हेल्दी म्हणू शकत नाही, कारण केचप वगैरे त्याच्यात वापरणार आहे मी, चीज पण घालणार आहे. त्यामुळे मी हेल्दी असं म्हणणार नाही. ब्रेड तेवढा हेल्दी आहे. आणि तुम्हाला जर हेल्दी खायचं असेल तर ह्याला मी केचप वगैरे लावते, त्याच्याऐवजी तुम्ही ग्रीन चटणी वगैरे लावू शकता, पुदिना आणि कोथिंबीरची. आणि बटाटे स्किप करू शकताय. कांदा, टमॅटो आणि काय ब्रोकली वगैरे असं काय तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. तर मी सगळ्यात पहिला केचप घेतले, टमॅटो केचप घेतले. तर एका ब्रेडला टमॅटो केचप, एका ब्रेडला मी मेयोनीज लावणार आहे आणि ते पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं. पण टेस्टला छान होतं, म्हणजे मी करते, नेहमी करत असते मी असंच. एकदा भाजी सँडविचला लागणारी मी भाजी पण बनवून एक वेळेस करत असते. एकदा ग्रीन चटणी वापरून करत असते वेगवेगळं. पण हे एकदम सिंपल आहे आणि पटकन होते, कारण की हे करून देऊन मला स्वयंपाक पण करायचा असते, म्हणून मी पटकन जे होते ते पटपट करते. कारण की स्कायला बघायचं असते, स्वयंपाक असतोय तिचा आणि खाऊ वेगळा करायचा असतो, त्यामुळं खूप गडबड असते. तर इथं बघू शकता एका ब्रेडला मी केचप, टमॅटो केचप पसरून घेतलं आहे आणि एका बाजूला मी मेयोनीज पसरून घेतलं आहे. तर त्यानंतर आपण जे टमॅटो, कांदा, बटाटा कट करून घेतला आहे, मी गोल गोल कट करून घेतला आहे, तो त्याच्यावर एक एक ठेवून घ्यायचा, एक दोन ठेवायचे आणि मस्त असं आपला सँडविच होतं आहे. तुम्ही अशा पद्धतीने कधी केला नसाल तर करून बघा आणि मला सांगा की कसं होते. डेफिनेटली तुम्हाला आवडेल, कारण की छानच होतं ते. सिंपल पद्धत आहे. तुमच्याकडे हा ब्रेड नसेल तर तुम्ही आपण रेग्युलर साधा ब्रेड वापरतो तो सुद्धा वापरून करू शकता, तरी पण छानच होतं. इथे बघा मी कांदा ठेवलाय, त्यानंतर टमॅटो ठेवायला लागले. मी असे गोल गोल काप करून घेतले, टमॅटोचे, कांद्याचे पण आणि बटाट्याचे पण गोलच काप करून घ्या. एक तर असे गोल गोल काप करून घ्यायचे, नाही तर एक तर पूर्ण टमॅटो पण पूर्ण एकदम बारीक, कांदा पण पूर्ण बारीक, बटाटा पण पूर्ण बारीक. याच्यामध्ये आणखीन पण तुम्ही काय ॲड करू शकताय, गाजर पण घालू शकताय, काकडी घालू शकताय. इथं काकडी माझ्याकडनं होती म्हणून मी घातली नाही, गाजर नव्हता म्हणून घातले नाही. तुम्ही गाजर, काकडी पण ह्याच्यात ॲड करू शकताय, आणखीन छान लागते. माझ्याकडनं होतं म्हणून मी ते स्किप केलं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की काकडी घाला, कारण की सँडविचमध्ये काकडी छान लागते. तर असं आहे. त्यानंतर मी कांदा ठेवला, टमॅटो ठेवलाय, त्याच्यावर मी बटाटा ठेवलाय. त्यानंतर आपण त्याच्यावर बटाटा कसा शिजवून घेतलेला बटाटा आहे, कच्चा नाहीये, ते महत्वाचं सांगते. तर इथं मी चीज वापरणार आहे, स्लाइसची चीज आहे. नाही पिलू, थांब, मी बोलायला लागले ना. स्लाइसची चीज आहे आणि बघा बटाटा शिजवून घेतलाय, सपक असतोय म्हणून त्याच्यावर थोडंसं मी मीठ टाकलंय आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकलंय. तुम्ही पण टाका तिखट. त्यानंतर हे चीज आहे जे त्याच्यावर मी ठेवले, एक स्लाइस होती त्याच्यात मी 2 कट केले. तुम्ही एक स्लाइस आखी असं, हा पिल्लू छान आहे, पूर्ण स्लाइस जरी ह्याच्यावर ठेवली तरी चालेल, छानच होते. मला तर चीज पर्सनली आवडते, तुम्हाला आवडते की नाही माहिती नाही. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तर चालेल, पण घातल्यानंतर जी सँडविचची टेस्ट जी असते ती खूप छान येते. तर बघा एक झाला, मी ह्याच्या त्याचप्रमाणे सगळ्याला लावून घेऊन असे 3 मी करून घेतलेत. आता आपण हे मी पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहे ब्रेड सँडविच. थोडंसं तेल घालणार, त्याच्यामध्ये तेल पसरून ब्रेडला भाजून घेणार आहे.
सियाराचे इथं आमचा दंगा सुरू आहे. मी आवाज द्यायला लागले व्हिडिओला, कारण त्यावेळेस मी आवाज दिला नव्हता म्हणून आता आवाज द्यायला व्हिडिओला. तर सियारा आमची इतकी दंगा करायला असं काहीतरी करायला ना ती जास्त दंगा मुद्दाम केल्यासारखं करत असते आमची पिल्लू. ले नोटंकी आहे. इथे बघा मी पॅनमध्ये तेल घातलंय आणि तेल पूर्ण असं पसरून घेतलंय आणि बारीक गॅस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सँडविच करताना कधी पण बारीक गॅसच करा, मोठा गॅस अजिबात करू नका. कारण की ब्रेड असतो हा, ब्राऊन ब्रेड असू दे किंवा साधा सिंपल आपला ब्रेड असू दे, ब्रेड लगेच भाजला जातो आणि जास्त वेळ ठेवला तर खाली करपतो. त्यामुळं बारीक गॅसवरतीच भाजायचं आणि बघत राहायचं की खाली करपलं आहे का नाही. ह्याच्यावरती थोडंसं मी झाकलं आहे कारण की वाफ सगळीकडे लावून चीज मेल्ट होऊ देत म्हणून, आतपर्यंत वाफ जाऊ दे म्हणून. तर अशा पद्धतीने नक्की करा आणि बारीक गॅसवरती करा, ते महत्त्वाचं. ब्रेड लगेच करपतो. इथं बघा एका बाजूने माझा ब्रेड छान भाजून गेला आहे आणि आतपर्यंत वाफ गेले आहे. बघू शकता बाजूला ते चीज पण मेल्ट झालेलं तुम्हाला दिसत असेल. थोडंसं वरती मी तेल टाकलं आहे आणि कारण की पलटी मारल्यानंतर त्या बाजूला पण शेकून छान निघू दे म्हणून तेल ते मी पसरून घेऊन आता बघा मी सँडविच पलटते. बघू शकता किती छान भाजले. मी झाकून पण ठेवलेलं, करपला नाही जास्त. त्याचं कारण म्हणजे मी बारीकच गॅस सुरुवातीपासून ठेवलाय, कारण की गॅस जर तुम्ही मोठा ठेवलाय तर पटकन ते भाजलं जाते आणि करपते नाही. आतपर्यंत वाफ पण त्याची जात नाही, चीज मेल्ट होणार नाही मग तुमचं. त्यामुळं बारीक गॅसवरतीच पॅन तापू द्यायचा आणि बारीक गॅसवरतीच ब्रेड पण भाजायचा पॅनमध्ये. तर बघा किती छान दिसायला मस्त आपलं सँडविच असं तयार झालंय. हा घालायचं पिल्लू. आता दुसऱ्या बाजूने पण आपलं सँडविच छान असं भाजलंय. हा पिल्लू दुसऱ्या बाजूने पण छान असं आपलं सँडविच भाजलंय. आता गरम आहे तर मी गरम सगळ्यांना देत होते. पटपट गरमच खायला सँडविच छान लागतं. गार झाल्यावर अजिबात छान लागत नाही, कारण त्याच्यामध्ये मी चीज घातले आणि चीज कसं मेल्ट झाल्यावर छान लागते ते. आता इथे बघा गरमच मी मधून कट करते, असं 2 भाग केले जेणेकरून छान असं सँडविचचा शेप यायला पाहिजे त्याला म्हणून. बघू शकताय मस्त आपलं असं सँडविच तयार झाले. बघू शकताय दिसायला पण टेम्पटिंग दिसते आणि टेस्टला पण छान आहे आणि नक्की ट्राय करा. खूप छान लागते टेस्टला. सिंपल पद्धत आहे आणि इझी पद्धत आहे, कोणाला पण येण्यासारखी. तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीत करत असाल तुम्ही आणि यात पण माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि वेगळं पद्धत काय असेल तुमची करायची तर ती पण मला सांगू शकता. मी ते पण करून ट्राय करेन आणि तुम्हाला दाखवेन. त्याच पद्धतीने मी बाकीचे पण सँडविच असे फ्राय करून घेतले. आमच्यासाठी चौघांसाठीच केले होते आणि करेल तसं मी सगळ्यांना दिले आणि आवडले पण. सगळ्यांनी पटपट खाली गरमच देत होते मी, म्हणून मी लास्टला जो फोटो घेतलाय तो सगळ्या सँडविचचा घेतला नाही, कारण मी करेल तसं सगळ्यांना दिलं. त्यामुळे मला फोटो काढता आला नाही, कारण ते मी सगळं भाजूसपर्यंत सँडविच करूसपर्यंत ठेवले असते तर ते सुरुवातीचे थंड झाले असते, म्हणून मी काही फोटोसाठी ठेवले नाही. लास्टचा जो माझ्यासाठी केला होता तेच फक्त ठेवला होता आणि त्याचाच मी एक फोटो काढून थंबनेलला लावलाय. आणि तुम्हाला वाटेल की थंबनेलला एकच सँडविच कसं दाखवले, कारण की जे आहे ते मी सांगायला लागले. मला काय असं वेगळं सांगायचं नाही. फक्त मी ह्याच्यासाठी व्हिडिओ शूटसाठी किंवा ह्याच्यासाठी करत नाही. जे व्हिडिओ असतात जे आम्ही घरात खायला करतो तेच मी व्हिडिओ टाकते. वेगळं काय म्हणजे प्रोफेशनल काही मी शेफ वगैरे नाही आहे. जे खायला करते तेच तुम्हाला नेहमी सांगते, मी दाखवते. म्हणून मी करेल तसं सगळ्यांना खायला दिले, कारण की गार देऊ शकत नाही मी. तसं माझ्या व्हिडिओसाठी घरातल्यांना गार द्यायचं ते चांगलं पण लागणार नाही, म्हणून मी लास्टला माझ्यासाठी जो एक केला त्याचा फोटो काढला आणि थंबनेलला लावलेला आहे. ते पण मी क्लिअर सांगते जे आहे ते. तर मस्त असं सँडविच झालं होतं माझं. इथं बघू शकते. सगळे आवडीने खाल्ले. असू दे पिल्लू, काढायचं नाही ते, असू दे की. आणि मस्त सँडविच तयार झालं आपलं.
आणि आमच्या सियाराला पण आवडलं. सियाराला पण 1-2 घास खाल्ली. ब्राऊन ब्रेड आहे त्यामुळे आम्ही तिला पण दिलं खायला. साधा ब्रेड असला तरी पण ती खाते एकदा, त्यामुळे नाही म्हणता येत नाही तिला. थोडं 1-2 घास तर खात असते ती. तर कसं वाटलं माझं हे सँडविच? तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय 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 पिल्लू. बाय बाय कर. काढतो बाय कर पहिला. बाय म्हण. मी खाणार ना व्हिडिओ मध्ये तिला सँडविच दिसायला ती खाणार म्हणाले. बाय म्हण पहिला. बाय तोंडाने म्हण.